गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रासह त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीपात्रामध्ये आपल्याला पाण्याची पातळी जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। सिंहस्थ कुंभमेळा कामांमुळे संपूर्ण हे गोदावरी नदी पात्र जे आहे ते आपल्याला कोरडं बघायला मिळत होतं, मात्र रात्रीपासून झालेल्या पावसामुळे आता रामकुंड जे आहे ते पूर्णतः भरलेलं आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी जी आहे ती घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी नदीकाठ परिसरामध्ये रामकुंड असेल, गांधी तलाव असेल, या परिसरामध्ये आपल्याला पोलीस जे आहेत ते तैनात असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी काही उपद्रवी जे आहेत त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी पोलीस तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी खालच्या भागात आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक देखील आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। आज नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नदीपात्रामध्ये पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत ही संपूर्ण खबरदारी जी आहे ती आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन योगेंद्र महाजनसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।